मित्रांनो, केंद्र सरकारनं अतिवृष्टी नुकसान भरपाईसाठी महाराष्ट्राकरिता 1492 कोटी रुपये मंजूर केलेले आहेत। केंद्र सरकारचा हा मोठा निर्णय आहे। काल दिनांक 1 ऑक्टोबर 2024 रोजी एक महत्त्वाची प्रेस नोट या ठिकाणी काढण्यात आली। त्यानुसार गृह मंत्रालयाने राज्य आपत्ती प्रतिसाद निधी म्हणजेच SDRF मधून केंद्राचा हिस्सा म्हणून आणि राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद निधी NDRF मधून आगाऊ रक्कम म्हणून 14 पूरग्रस्त राज्यांना 5858.60 कोटी रुपये जारी केलेले आहे। तर नैसर्गिक आपत्तीने बाधित झालेल्या राज्यांच्या अडचणी कमी करण्यासाठी हा निधी जारी करण्यात आल्याचे यावेळी सांगण्यात आलेलं आहे। तर मित्रांनो, महाराष्ट्राला केंद्र सरकारनं 1492 कोटी रुपये या ठिकाणी मंजूर केलेले आहेत। सर्वाधिक 1492 कोटी रुपये महाराष्ट्राला मिळणार आहेत। त्यानंतर आंध्र प्रदेशला 1036 कोटी रुपये, आसामला 716 कोटी रुपये, बिहारला 655.60 कोटी रुपये, गुजरातला 600 कोटी रुपये, हिमाचल प्रदेशला 189.20 कोटी रुपये, केरळला 145.60 कोटी रुपये, मणिपूरला 50 कोटी रुपये, मिझोरामला 21.60 कोटी, नागालँडला 19.20 कोटी, सिक्कीमला 23.60 कोटी, तेलंगणाला 416.80 कोटी रुपये, तर त्रिपुराला 25 कोटी आणि पश्चिम बंगालला 468 कोटी रुपये या ठिकाणी निधी केंद्राकडून जारी करण्यात आलेला आहे। यावर्षी अतिवृष्टी, पूर आणि भूस्खलनामुळे ही राज्ये प्रभावित झालेली आहे। त्यामुळे नैसर्गिक आपत्तीने बाधित झालेल्या राज्यांच्या अडचणी कमी करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली आणि केंद्रीय गृह आणि सहकार मंत्री अमित शाह यांच्या मार्गदर्शनाखाली हे सरकार जे आहे त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभे असल्याची माहिती यावेळी देण्यात आलेली आहे। यापूर्वी सुद्धा केंद्र सरकारनं 21 राज्यांना 14,958 कोटी रुपयांहून अधिक निधी हा आधीच जारी केलेला आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे महाराष्ट्राला सर्वाधिक 1492 कोटी रुपये अतिवृष्टी नुकसान भरपाई म्हणून यावेळी मंजूर करण्यात आलेली आहे। तर या संदर्भातील सविस्तर प्रेस नोट तुम्ही या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देण्यात आलेली आहे, त्या ठिकाणी जाऊन पाहू शकता। व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, नोटिफिकेशन बेल नक्की दाबा। धन्यवाद।